शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील हे आज लातूर दौऱ्यावर आहेत. ते आता आपल्यासोबत आहेत. तसाच लातूरचा दौरा करताय. नेमका दौरा काय आहे? पत्रकार परिषद देखील घेतली होती. नमस्कार. लातूरचा दौरा महाराष्ट्रभरच दौरा सुरू आहे. आमचा दौरा कोल्हापूर पासून सुरू झाला, नंतर सांगली झालं, काल नांदेडला एक बैठक होती, आज आपल्या समोर बोलतोय. मुद्दा असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून शेतीचं आणि ऊसाच याच्याबद्दल जास्त ऊसाचं उत्पन्न काढायचं चाललेलं आहे. तर ही एक फसवणूक आहे आणि ही फसवणुकीला आम्ही बारामतीचे भानामती असं नाव दिलं. त्याचं कारण असं आहे की राज्य सहकारी बँक आहे, त्याच्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, सरकार आहे आणि 500 कोटी साखर कारखानदार सगळे आहेत. तेव्हा हे जे काही चाललंय हे सगळं शेतकऱ्यांच्या हिताचं नाही आहे. तेव्हा शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारं हे धोरण आहे आणि म्हणून त्याला आम्ही विरोध करतोय. आज आकडेवारी समोर आलेली आहे. महाराष्ट्र हा रसातळाला आर्थिकदृष्ट्या चाललेला आहे. ग्रामीण महाराष्ट्र हा आता झारखंडच्या आणि छत्तीसगडच्या बरोबरीला गेलेला आहे. बाकी सगळी राज्य बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश ही सगळे आता आमच्या पुढे गेलेले आहेत आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होत चाललेले आहेत. त्याचं कारण असं आहे की बिहारमध्ये आणि या सगळ्या राज्यांच्या मध्ये सहकार नाही आहे. इथं जे सहकार आहे हा सहकार आम्हाला लुटतोय. बाजार समित्या असतील, दूध संघ असतील, साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, या सगळ्या पिकांच्यावर शेतीमधल्या हे जे काही प्रक्रिया करणाऱ्या संस्था आहेत त्या सगळ्या पुढाऱ्यांच्या चोरांच्या हातात आहेत. आणि हे सगळे चोर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला पाठिंबा देतात आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या चोरांच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महाराष्ट्र रसातळाला चाललेला आहे. देवेंद्र फडणवीसची वन्य प्राणी संरक्षण कायदा जोरदार राबवलाय. 40,000 कोटीचं दरवर्षी नुकसान होतंय वन्य प्राण्यांच्याकडनं. आज त्यांनी गोवंश हत्याबंदीचा कायदा जोरदार राबवतात. आज आमचं सगळं पशुधन हे उद्ध्वस्त झालेलं आहे. आज जे काही पशुधनातनं आम्हाला 4 पैसे मिळत होते ते सगळे संपतल्यात आणि सगळे जनावर आम्हाला सोडून द्यायची वेळ आलेली आहे. तेव्हा शेतीमालाला भाव नाही ते नाहीच आणि या सगळ्या गोष्टी करून आज काय झालंय तर महाराष्ट्र आज रसातळाला गेलेला आहे. हे सगळीकडे फिरून देशभर राज्यभर आम्ही सांगणार आहोत आणि याच्यातनं एक आंदोलन उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे पाहायला गेलं तर मान्सूनपूर्व पावसाने संबंध महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय. शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र शासन याच्यावरती काही निर्णय घेत नाही. या शासनाकडनं आता नुकसान भरपाईची अपेक्षा करणं हा मूर्खपणा आहे. म्हणजे आमच्या मालाला भाव देत नाही ते आमच्या नुकसानीचं काय भरपाई देणार आहे? तर याच्यात शेतकऱ्यांनी आता या सरकारला झोडपून काढायला पाहिजे, गावोगाव फिरू दिलं नाही पाहिजे आणि यांना कसं ताबडतोब सत्तेवरनं घालवता येईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. AI तंत्रज्ञानावर सरकार मोठं खर्च देखील करतंय. जवळपास 500 कोटी रुपयाचा खर्च या AI साठी करण्यात आला आहे. दोन्ही पवार एकत्र देखील आलेत AIच्या दृष्टीने. तुम्ही कसं पाहताय? हे पवार 2 झाल्यात हे काही खरं नाही आहे. हे एकच आहेत. फक्त आता सत्तेच्या वाटेसाठी ते 2 माकडांचं भांडण आणि बोका कसा मध्ये बसतो तशा पद्धतीचं हे वाटप चालू आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांची सगळ्यांच्या फिरक्या घेतात. हे सगळेच त्यांच्या मागात. अन्यथा मग ईडीची भीती दाखवून यांना जेलमध्ये टाकलं जात आहे. तेव्हा हे आता महाराष्ट्रात काही फार तत्वाचं राजकारण चाललेलं नाही आहे. कोणती शिवसेना असो किंवा कोणती काँग्रेस असो आणि काही BJP असो, तर आता हे सगळे पक्ष एक झालेले आहेत आणि शेती लुटीचं कारस्थान चालू आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेला जातो. मात्र यावेळी देखील कर्जमाफीचं जाहीर केलं, मात्र कर्जमाफी होताना दिसत नाही. आता काय आहे की कर्जमाफी ही मतं मिळवायसाठी केलेली होती, जाहीर केलेली होती. आता द्यायची गरज नाही, कारण मताची गरजच राहिली नाही त्यांना. जे सगळे लोक होते वेगवेगळ्या पक्षात ते सगळेच्या सगळे त्यांच्या पक्षात आता गेलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या मागच सगळे पक्ष असल्यामुळं आता कर्जमुक्ती करायचं आणि कर्जमाफी करायची गरजच त्यांना राहिलेली नाही. त्याच्यामुळं कर्जमाफीचा विषय हा राजकीय झालेला आहे आणि त्यामुळं तो विषय काय होणार नाही आहे. संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.